मुंबई महापालिका जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक राजकीय पक्ष बघतोय आणि याच मुंबई महापालिकेतील आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमताचा आढावा घेणारं सर्वेक्षण वीकली वाइबनं केलं आहे। या सर्वेक्षणातील आकडेवारी तुम्हाला चकित करणारी आहे। येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकात सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत कोणता पक्ष सर्वात आघाडीवर आहे? तर शिवसेनेत फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिश्मा अजूनही मुंबईत कायम आहे का? आकडेवारी काय सांगते? नगरसेवक आणि प्रशासक दोन्हींच्या प्रगती पुस्तकावर मुंबईकरांनी काय म्हटलंय? आणि महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा पाठिंबा राहील का? चला तर बघूयात आकडेवारी काय सांगते। या सर्वेक्षणात तुमच्या स्थानिक नगरसेवकाच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात का अशा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल 28.9% मुंबईकरांनी संपूर्ण असमाधानी असं म्हटलं आहे। तर 20.9% मुंबईकरांनी नगरसेवकांची कामगिरी संपूर्णतः समाधानी असले असं म्हटलंय। तर 18.7% लोक तटस्थ आहेत जे की समाधानी सुद्धा नाही आहेत आणि असमाधानी सुद्धा नाही आहेत। तर 12.2% मुंबईकरांनी सांगू शकत नाही असं म्हटलंय। तर मुंबई महापालिकेचा शिवसेनेचा महापौर असतानाच्या साल 2017 ते 2022च्या काळाच्या तुलनेत आताची एनडीएची प्रशासकीय राजवट कशी आहे या प्रश्नाला 20% मुंबईकरांनी सर्वात वाईट असं म्हटलंय। तर 19.9% मुंबईकरांनी बऱ्याच प्रमाणात चांगली आहे असं म्हटलंय। तर 17.1% मुंबईकरांनी सारखीच असल्याचं म्हटलंय। पालिकेतील एनडीएची प्रशासकीय राजवट आधीपेक्षा चांगली म्हणणाऱ्यात 43% पुरुष तर 32% महिला आहेत। वाईट म्हणणाऱ्यात पुरुष आणि महिलांचं प्रमाण 36% असं समान आहे। जर बीएमसीच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या तर कोणाला पाठिंबा? या प्रश्नावर 31% लोकांनी भाजपला पाठिंबा दिलाय। तर 23.9% लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा देणार असं म्हटलंय। तर एकनाथ शिंदे यांना केवळ 6.3% लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर मनसेला शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त म्हणजे 11.2% लोकांंनी पाठिंबा दर्शवलाय। मुंबईकरांना कोणती समस्या अधिक महत्त्वाची वाटते? तर यामध्ये अनुक्रमे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या 19.5% लोकांना महत्त्वाची वाटते। त्यानंतर पाणी तुंबणे ही समस्या 14.3% लोकांना महत्त्वाची वाटते। 10% लोकांना वाहतुकीची समस्या, 16% लोकांना अपुरे शौचालय, 11% लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या, 4% लोकांना झोपडपट्टीची समस्या, तर 9.6% लोकांना इतर समस्या महत्त्वाच्या वाटतात आणि 14.3% लोकांनी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। आता बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठिंबा द्याल का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26.2%, राज आणि उद्धव यांच्या युतीला तब्बल 52.1% एवढ्या लोकांनी समर्थन दिलंय। तर 21.8% लोकांनी काही सांगू शकत नाही असं म्हटलंय। त्यामुळे राज आणि उद्धव जर एकत्र आले तर मुंबई महापालिकेचं राजकीय गणित काहीतरी वेगळं असू शकतं। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत नक्की कमेंट करा। तुम्ही कुणाच्या बाजूने आहात ते देखील नक्की सांगा। मुंबई महापालिका जिंकण्यात भाजपला यश येईल की पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठाकरेंचा वर्चस्व दिसून येईल? कमेंट करून नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळावर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।